नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच शांत आणि पूर्ण झोप हवी असते, नाही का? पण आपल्या घरातले मोठे लोक नेहमी सांगतात की झोपताना आपली दिशा योग्य असायला हवी. चला, आज आपण यामागचं नेमकं रहस्य काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे नक्कीच ऐकलं असेल की अरे दक्षिणेकडे पाय करून झोपू नकोस. पण असं का? ही फक्त एक जुनी समजूत आहे की यामागं काहीतरी खरं कारण दडलंय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचणार आहोत. तर या नियमामागे प्रामुख्याने दोन प्रकारची कारणं सांगितली जातात. एक आहे आपलं पारंपरिक म्हणजे धार्मिक कारण आणि दुसरं आहे पूर्णपणे वैज्ञानिक स्पष्टीकरण. आपण या दोन्ही बाजूंना व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी आपण या नियमाच्या पारंपरिक आणि धार्मिक मुळाशी जाऊया. म्हणजे हजारो वर्षापासून ही एकच गोष्ट का सांगितली जाते? तर गोष्ट अशी आहे की आपल्या परंपरेनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, म्हणजेच मृत्यूच्या देवतेची. आणि असा समज आहे की त्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या आयुष्यावर काहीतरी नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच या दिशेने झोपायला मनाई केली जाते. बरं, हे तर झालं श्रद्धेचं. पण या पारंपरिक नियमाला विज्ञानाचा काही आधार आहे का? चला पाहूया. विज्ञान या गोष्टीकडे का वेगळ्याच पण तितक्याच इंटरेस्टिंग नजरेतून कसं बघतं. ही गोष्ट एका अशा अदृश्य शक्तीबद्दल आहे जिचा आपल्या सगळ्यांवर परिणाम होतो. बघा, विज्ञानानुसार आपली पृथ्वी आहे ती एका प्रचंड मोठ्या चुंबकासारखी काम करते. तिला एक उत्तर ध्रुव आहे आणि एक दक्षिण ध्रुव, आणि एक न दिसणारी ऊर्जा म्हणजे चुंबकीय क्षेत्र सतत दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे वाहत असतं. हेच आहे सगळ्या वैज्ञानिक स्पष्टीकरणाचं मूळ. आता हे नेमकं घडतं कसं ते समजून घेऊ. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर सुद्धा एक प्रकारची चुंबकीय ऊर्जा तयार करतं. आता विचार करा, दोन चुंबकांचे सारखे टोकं एकत्र आणले तर काय होतं? ते एकमेकांना ढकलतात, बरोबर? अगदी तसंच काहीसं आपल्या शरीराचं होतं. जेव्हा आपलं डोकं उत्तरेकडे असतं तेव्हा आपल्या शरीराचं आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र एकमेकांना विरोध करतं आणि यामुळे ऊर्जा थेट आपल्या मेंदूकडे वाहू लागते, ज्यामुळे रक्ताभिसरण आणि आपल्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम तर कळला. मग यावर उपाय काय आणि योग्य दिशेने झोपल्याने आरोग्यासाठी नेमके कोणते चांगले फायदे होतात? चला, आता निसर्गाशी ताळमेळ साधून आरोग्य कसं सुधारायचं ते पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे आपलं डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवणं. ही स्थिती आपल्या शरीराच्या चुंबकीय क्षेत्राला पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी एकदम जुळवून घेते. आणि याचे फायदे पण जबरदस्त आहेत. सगळ्यात आधी तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयावरचा ताण कमी होतो. मन शांत झाल्यामुळे झोप एकदम गाढ लागते. इतकंच नाही तर डोकेदुखीसारख्या समस्या कमी होतात आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. आयुर्वेदात तर असंही म्हटलंय की यामुळे शरीरातील वात आणि पित्त दोषसुद्धा संतुलित राहतात. हे झालं फायद्यांचं. पण जर आपण हा सल्ला गांभीर्याने घेतला नाही तर काय? आता आपण चुकीच्या दिशेने झोपल्याने आरोग्याला काय धोके होऊ शकतात यावर लक्ष देऊया. अनेक अभ्यासांमधून हेच समोर आले आहे की दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने तणाव, डोकेदुखी आणि झोप पूर्ण न होण्यासारख्या समस्या वाढतात. कधीकधी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही ना, दिवसभर थकवा जाणवतो. त्यामागे कदाचित हेच एक कारण असू शकतं. खरं तर एका ठिकाणी असं थेट म्हटलंय की दक्षिणेकडे पाय करून झोपणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणजे बघा, हा किती गंभीर इशारा आहे. एक साधा नियम, पण त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की सुरुवातीला ह्या समस्या खूप किरकोळ वाटू शकतात, म्हणजे थोडा ताण किंवा कधीतरी चक्कर येणं. पण जर हेच रोज होत राहिलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन गंभीर आजारांचं रूप घेऊ शकतात. तर मग या सगळ्या चर्चेनंतर मनात एक प्रश्न येतो. जी गोष्ट आपले पूर्वज हजारो वर्षांपासून सांगत आले आहेत, त्याच गोष्टीला आज विज्ञान आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत दुजोरा देत आहे. मग असं नाही का वाटत की हे प्राचीन शहाणपण आणि आजचं विज्ञान या खरंच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत? यावर नक्की विचार करा. अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी अध्यात्म विचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.